नमस्कार मंडळी. गुलाबजामचा केक बघता क्षणी तुमच्या जिभेला नक्कीच पाणी सुटलं असणार याची मला खात्री आहे. मस्त असा रवाळ जाळीदार केक कसा झटपट बनवता येईल तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर खास हा केक ज्यांना व्हिप क्रीम म्हणजेच केकवर भरपूर अशी क्रीम असलेला केक आवडत नाही त्यांच्यासाठी हा खास केक. अगदी मोजके साहित्य आपण ह्या केकसाठी वापरलेले आहे. तर अगदी अशा मोजक्या साहित्यातून झटपट बनणारे केकचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही जरूर पहा. तर इथे मी एक छोटी वाटी तेल घेतलेले आहे. तेलाच्या जागी तुम्ही तूपही घेऊ शकता. तर त्याच वाटीच्या मापाने आपण इथे पिठी साखर घेणार आहोत आणि त्याच वाटीच्या साह्याने आपण कोमट असं दूध घेणार आहोत. तर ह्या तिन्ही गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याच वाटीच्या 2 पट आपण इथे रवा वापरणार आहोत. तर ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि इथे 2 वाटी आपण जाडा रवा वापरलेला आहे. बारीक रवा असेल तरी काही हरकत नाही. तर हे 5 मिनिट छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे आपण त्याच वाटीच्या मापाने गेट्सचं गुलाबजामचं प्री मिक्स इथे वापरणार आहोत. त्यानंतर इथे मी ड्रायफ्रुट्स क्रश केलेले ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत. तुमच्या आवडीचे तुम्ही घेऊ शकता. 1 चमचा मी इथे गुलाब पाणी वापरलेलं आहे. त्याने आपल्या केकला एक मस्त अशी चव आणि सुगंध येणार आहे. त्याचबरोबर 1 छोटा चमचा बेकिंग सोडा आणि 1 मोठा चमचा बेकिंग पावडर वापरलेली आहे. व्यवस्थित असं 5 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा असं एका बाउलमध्ये चमच्याच्या साह्याने 5 मिनिट मिक्स केलं तरी सुद्धा चालेल. तर इथे मी केकचं मोल्ड घेतलेलं आहे, टीन. त्या टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे. केकच्या मिश्रणात आपण 1 अर्धा चमचा वेलची पूड घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटांसाठी साईडला ठेवणार आहोत. त्याच 10 मिनिटात आपण कढई प्री हीट करायला ठेवणार आहोत. आता हे सर्व मिश्रण टीन मध्ये ओतून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर टीन मोठा असेल तर तुम्ही एकाच टीन मध्ये हे सर्व मिश्रण सेट करायला ठेवू शकता. तर बरोबर 45 मिनिटांसाठी आपण केक बेक करायला ठेवणार आहोत. नंतर आपल्या केकला असा सुंदर असा रंग सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओत. आणि केक मस्त असा फुलून सुद्धा आलेला आहे. तर काट्याच्या साह्याने किंवा टूथपिकच्या साह्याने आपण ह्या केकला छोटी छोटी छिद्र करून घेणार आहोत. तर आता इथे मी गुलाबजामचा पाक वापरलेला आहे. आपण पूर्ण पाक हा इथे केकला लावून घेणार आहोत. त्याशिवाय इथे सजावटीसाठी मी ड्रायफ्रूटचं क्रश वापरलेलं आहे आणि एका गुलाबजामचे 2 काप करून ते सजावटीसाठी वापरलेले आहेत. म्हणजे इथे आपण कसलीच क्रीम न वापरता अगदी साधा सुद्धा असा झटपट बनणारा केक बनवलेला आहे. तर केकची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही बनवलेला केक कसा झाला हा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.